टेक्नॉलॉजी एक अशी गोष्ट आहे जर आपण चांगला प्रॉपर वापर केला तर टेक्नॉलॉजीमुळे सगळं आपण जग एकत्र आलो. जास्तीत जास्त तरुण, मी खास करून ग्रामीणचे तरुणांचं म्हणेल की ते राजकीय लोकांच्या पाठीमागे लागलेत किंवा बुवा बाबाच्या पाठीमागे लागले. प्रत्येक कंपन्यांमध्ये किंवा याच्यात मी काय करू शकतो आणि त्या हिशोबाने त्यांनी जर सुरुवात केली तर तू चांगला स्टार्टअप करू शकतो. हे कुठलाही उद्योगच असतो आणि कुठल्याही मोठ्या उद्योगाची सुरुवात छोट्यापासून झाली, पण उद्योग करणारा तो किती मन लावून आणि त्याचं काय व्हिजनने करतोय त्याच्यावर अवलंबून आहे की तो उद्योग किती मोठा होऊ शकतो. म्हणून काल मला जेवढं नॉलेज होतं तेवढं जर मला आज नॉलेज असेल तर काल माझी जी इन्कम होती आज माझी इन्कम. आपण जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये साधारणतः 50 ते 60 हजार नवीन तरुणांना उद्योग मिळणार आहे. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये तुमच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. खूप मोठ्या उद्योजकांना भेटलेलं आहे. सगळे लोक टायमाचं प्रॉपर प्लॅनिंग करतात. फ्युचरचं नंतर बघू, मी म्हणाल की आज या 1 तासाची मला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. फुल टाईममध्ये तुम्ही तुमचं दैनंदिन जीवन जगू शकता, पण तुमचे जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तुम्हाला पार्ट टाईममध्ये चांगलं काम करावं लागेल. नमस्कार, मी शिवानी आणि आज आपल्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहे गणेश जाधव सर, जे फायनान्स आणि उद्योजक क्षेत्रातील सल्लागार आहेत आणि जवळपास त्यांनी 400 ते 500 उद्योजकांना फायनान्स उपलब्ध करून दिलेला आहे. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एपिसोडमध्ये. नमस्कार शिवानी. नमस्कार सर. आजच्या आपल्या एपिसोडचा महत्त्वाचा पहिला प्रश्न मला विचारायचा आहे की सध्या स्थिती बघता तरुण पिढी जी आहे ती कुठेतरी भरकटल्यासारखी वाटतेय, तर याबाबत तुम्हाला काय वाटतं? टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इतर काही कारणं असतील तर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा यात काय वाटतो? शिवानी बघ, आपण काय आता तू म्हणली तरुण पिढी भरकटत चालली. टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला नाही म्हणता येणार. टेक्नॉलॉजी एक अशी गोष्ट आहे जर आपण चांगला प्रॉपर वापर केला तर टेक्नॉलॉजीमुळे सगळं आपण जग एकत्र आलोय. आज तुम्ही ना आम्ही इथे जे बसलो ते टेक्नॉलॉजीमुळेच बसलो, बरोबर. पण तरुण पिढी जे भरकटत चालली त्याच्या पाठीमागचं एक मेजर कारण मला तरी असं वाटतं, एक तर हाताला काम नाहीये, उद्योग नाहीये. आणि आज आपण जर बघितलं तर जास्तीत जास्त तरुण, मी खास करून ग्रामीणचे तरुणांचं म्हणेल, एक तर ते राजकीय लोकांच्या पाठीमागे लागलेत किंवा बुवा बाबाच्या पाठीमागे लागलेत. आणि दोघंही आज अशी परिस्थिती आहे ती उद्योगावर कोणी बोलायला तयार नाहीये. कुठलाही राजकीय आहेत काही लोक, पण मॅक्झिमम लोक काय आहे, तरुणाचा एक त्याचा युवा नेता म्हणूनच वापर करतोय. त्याच्यामुळे ती तरुण पिढी जास्त भरकटत चालली असं मला वाटतंय. अगदी बरोबर आहे सर तुमचं. त्यासोबतच माझा दुसरा प्रश्न असा असेल की एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल एखाद्या उद्योजकाला, तर त्यांनी सुरुवात कशी करावी त्याचा उद्योग सुरू करण्याची? आता काय आहे, सध्या मार्केटमध्ये खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. तुमचं आमचं काम काय आहे की अगोदर काय ऑपॉर्च्युनिटी हे लोकांना सांगणं आपलं गरजेचं आहे. जे आपण शहरी भागात राहतोय काय करायला पाहिजे, ज्यांना उद्योग उभा करायचे आहेत ना त्याच्याकडे त्यांनी 4-5 उद्योगाची अगोदर त्याला काय कशात आवड आहे आणि तो काय करू शकतो याच्याबद्दल त्यांनी अगोदर स्टडी करायला पाहिजे, त्याचा प्रॉपर अभ्यास करायला पाहिजे आणि त्या हिशोबाने त्यांनी मार्केटमध्ये जाऊन बघायला पाहिजे प्रत्येक कंपन्यांमध्ये किंवा याच्यात मी काय करू शकतो आणि त्या हिशोबाने त्यांनी जर सुरुवात केली तर तो चांगला स्टार्टअप करू शकतो. आणि अजून एक असं माझ्या मनात असा प्रश्न होता सर की बरेच ठिकाणी असं होतं की छोट्या गावात जर स्टार्टअप सुरू केलं तर ते फक्त एक दुकान मानलं जातं, बिझनेस, आणि जर माझी कंपनी आहे म्हणून असं ओळखलं गेलं तर तो बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदललेला असतो. तर उद्योग असतो असं मला वाटतं. तर मग याबाबत तुमचं काय मत आहे? कुठलाही उद्योगच असतो आणि कुठल्याही मोठ्या उद्योगाची सुरुवात छोट्यापासून झालेली. आपण बघितलं मॅकडी, त्याची एक सुरुवात छोट्यापासून झाली, बरोबर. किंवा कुठलाही उद्योग समूह जर बघितला तर तो छोट्यापासून सुरुवात होतो, पण उद्योग करणारा तो किती चांगल्या पद्धतीने करतोय, तो किती मन लावून आणि त्याचं काय व्हिजनने करतोय त्याच्यावर अवलंबून आहे की तो उद्योग किती मोठा होऊ शकतो. म्हणून आपण खूप सारे उद्योग बघतो, प्रोसेस युनिट असेल किंवा कंपनी असेल, सुरुवात करताना ती छोटीच असते, पण त्याने जर त्याचं सातत्य ठेवलं तो खूप मोठा उभा करू शकतो उद्योग त्याच्यामध्ये. अगदी बरोबर. आणि सर जवळपास तुम्ही बऱ्याच चॅनलला मोटिवेशनल स्पीकर म्हणून पण गेलेला आहात आणि बरेच अनुभव पण तुम्ही हे केलेले आहेत, तर तुम्हाला त्याबाबत काय वाटतं? तुमची सुरुवात नेमकी कशी झाली? बघ शिवानी, मी तर फार याच्यातनं सुरुवात केली ती शून्यामधनं. बऱ्याच चॅनलवर माझा इंटरव्ह्यू आहे, तर आज त्याच्यात बाकी वेगळ्या चॅनलने बाकी बऱ्याच लोकांना माहीत आहे. पण एक आहे, तुमची मेहनत करायची तयारी असेल, हार्डवर्क तुमचा असेल आणि एक फोकस क्लिअर असेल आणि तुमच्याकडे जर ड्रीम असतील आणि त्या ड्रीमवर जर तुम्ही काम केलं, प्रॉपर प्लॅनिंग करून काम जर केलं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही खूप चांगले यशस्वी होऊ शकतात. आणि बरेचदा असं होतं सर की एखादा म्हणजे कमी शिकलेल्या मुलाने जर स्टार्टअप केलं एखादा आणि नंतर जर काही कारणास्तव त्याचा बंद पडलं, पण मग तो कर्ज वगैरे झालं या कारणाने तो परत उठून उभा होत नाही, कारण त्याचा आत्मविश्वास चालला जातो. तर त्या ठिकाणी त्यांनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? आणि तुम्ही असे बरेच उदाहरणं बघितले असतील आणि तुम्ही त्यांना मोटिवेट पण नक्कीच केलं असेल, पण तुम्हाला असं एखादं एक्झाम्पल आहे का तुमच्यासोबत? बघ, तुझ्या 2-3 प्रश्नाचं एक उत्तर मी सांगेल.
की कमी शिकल्याला पहिली गोष्ट तर मोठा उद्योग उभा करायचा असेल किंवा तुम्हाला खूप मोठी अचीव करायची असेल तर शिक्षणाचा आणि तुमच्या मोठे उद्योग उभा करायचा काहीही संबंध नाहीये. आपण जर MIDCत बघितलं ना तर कमी शिकलेले लोक खूप मोठा उद्योग उभा करतात कारण ते शिकलेल्या लोकांना कामाला ठेवतात. अगदी बरोबर. बरोबर आहे. पण काय होतं, आत्मविश्वासाची कमी जर तुमच्यात असेल ना तुम्ही काही सुरू करा, तुम्ही फेल होऊ शकता. बरोबर. सगळ्यात अगोदर तर आपला आत्मविश्वास वाढवणं खूप गरजेचं आहे. काय होतं, आपण कुठले उद्योग चालू केला ना तर फेल व्हायचे चान्सेस काय असतात की एक तर निगेटिव्ह माइंडसेटने जर तुम्ही तो सुरुवात केली तर त्याच्यामध्ये तुमचं फेलचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि काय होतं, आपण लहानपणीपासून बघितलं ना तर आपण ज्या वातावरणात वाढलो ना त्या वातावरणामध्ये यू कॅन डू इट, तुम्ही करू शकता, तुम्ही बनवू शकता असं म्हणणारेच कोणी नाही बघ. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं की त्याने एखादी सुरुवात केली ना तर पहिले 10-12 जण म्हणतात अरे कशाला सुरुवात केली, आणि त्याचं ते काय होतं त्याची सेल्फ इमेज कमी व्हायला सुरुवात होती. बरोबर. आणि शिवाय मला काय वाटतं, माणूस जो आहे ना तो त्याच्या सेल्फ इमेज पेक्षा मोठा नाही होऊ शकत. बरोबर. म्हणजे ज्याला आपण आत्मछबी म्हणू, त्याची आत्मछबी जर मोठी केली, त्यांनी स्ट्रॉंग केली तर तो मोठा होऊ शकतो असं मला वैयक्तिक वाटतंय. सर, एक महत्वाचा प्रश्न असा मला वाटतो की तुम्ही जे बोलले की सेल्फ आत्मविश्वास जो काही आहे तो कमी होतो आणि मग त्याचे काय कारण असतील, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? आत्मविश्वास का कमी होतोय, लहानपणीपासून आत्मविश्वास आपला वाढला गेला पाहिजे. आपण बघा आता छोटं बाळ सगळ्यांच्या घरी आहे. छोटं बाळ जेव्हा 5-6 महिन्याचं होतं ते थोडंसं मम्मी पप्पा म्हणतात तेव्हा सगळे त्याला अप्रिशिएट करतात. बरोबर आहे. ते 1-1.5 वर्षात जेव्हा बाळ होतं ना आणि तेव्हा ते किचनमध्ये जातं आणि ते भरणी वगैरे वाढायला सुरुवात करते तेव्हा पहिला आई शब्द बोलते की कार्ट खूप परेशान करते. बरोबर आहे. नंतर काय होतं, ते वडील काही कामात असतात, वडिलाला ते डिस्टर्ब करायला सुरुवात होतात आणि वडील म्हणतात त्याला कळतच नाही, याला अक्कलच नाही, आणि त्याच्या माइंडमध्ये ते बसायला सुरुवात होती. बरोबर. काय आहे बघा, आता आपण समजा आपल्या घरी छोटे मुलं आहेत आणि आपल्या घरी जर दुसरा एखादा मुलगा आला ना त्या दरम्यान कुठला, तो खूप शांत बसतो आणि मग आपण काय करतो, आपल्या मुलाला सांगायला सुरुवात करतो, तो बघ शेजारचा बाळू, तो किती शांत आहे आणि तो किती डांबरट आहे, तुला काहीच येत नाही. आणि ज्या दिवशी त्याच्या माइंडला कळतं ना मला काहीच येत नाही, मग हळूहळू तो स्वतःवर विश्वास निर्माण करायला, त्याची बिलीफ तशी यायला सुरुवात होती की मला खरंच काही येत नाही म्हणून. शाळेमध्ये गेलो बघा, आता मी तुला एक सिंपल उदाहरण सांगतो. गॅदरिंग सगळ्यांनी बघितलेले आपण. बरोबर. गॅदरिंग मध्ये काय होतं, सिनियर KG ज्युनियर KG सगळे मुलं गॅदरिंग मध्ये भाग घेतात. बरोबर आहे. आणि सगळे नाचतात. गॅदरिंग संपल्याच्या नंतर कोणीतरी टीचर म्हणतो की तुला चांगलं जमलं नाही, त्याला खूप चांगलं जमलं. त्याच गॅदरिंगचा क्लास 10th क्लासमध्ये जेव्हा जातो तेव्हा सगळे मुलं भाग घेतात का? नाही घेत. का? कारण कोणीतरी तुम्हाला सांगतो की तुम्हाला जमत नाही. बरोबर. ज्या दिवशी तुमच्या माइंडला कळतं ना हे मला जमत नाही, मी नाही करू शकत, मग माइंड बंद होते. आणि तू जर विचारली ना सेल्फ इमेज कसं वाढवायला पाहिजे, तर सेल्फ इमेज वाढवायचं असेल तर तुम्हाला चांगले बुक्स वाचायला पाहिजे. बरोबर. जे पॉझिटिव्ह थिंकिंगचे तुम्हाला व्हिडिओ बघावं लागतील आणि चांगल्या लोकांच्या संगतीत तुम्हाला राहावं लागेल, तर तुम्ही तुमची सेल्फ इमेज वाढवतात. सिंपल आहे. काल मला जेवढं नॉलेज होतं तेवढं जर मला आज नॉलेज असेल तर काल माझी जी इन्कम होती आज माझी इन्कम राहणार आहे. मला माझी इन्कम जर वाढवायची असेल तर मला नॉलेज घ्यावं लागेल आणि ते येईल चांगल्या बुक्समधनं, चांगल्या लोकांच्या संगतीमुळे, तर तुमची सेल्फ इमेज वाढवेल आणि तुम्ही तुमच्या सेल्फ इमेजपेक्षा मोठं नाही होऊ शकत असं मला वाटतं. बरं का. म्हणजे तुमचं एकंदरीत म्हणणं की लहानपणापासूनच हा आपल्यासोबतचा हा प्रवास असतो आत्मविश्वासाचा. अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी. आणि मी सांगेल या चॅनल माध्यमातून जे लोक मला ऐकतात ना, तर मी सगळ्याला सांगेल की आजपासून आपण एकच काम करू, आपल्या घरात कोणी छोटा असेल ना त्याला हे म्हणूच नका की तुला नाही जमणार म्हणून, कम्पॅरिझन नको, आणि करूच नका तुलना. त्याला जमतं तुला नाही जमणार. सगळ्याला सांगाल तुला खूप चांगलं जमतंय, तू करू शकतोस, तू खूप मोठा होणार आहे. रोज सकाळी आपल्या मुलाला जर एक वाक्य आपण बोललं ना उठल्या तू जगातला सगळ्यात चांगला मुलगा आहे आणि तू खूप मोठा होणार आहे, विश्वासाने तुला सांगतो तो एक दिवस खरंच मोठा होणार आहे. म्हणजे हा मेसेज खरं तर पालकत्वासाठी आहे की पालकांनी याची जबाबदारी घ्यावी की त्यांनी आपल्या मुलाला दुसऱ्या मुलांशी कम्पेअर करू नये. कधीच करू नये. नेव्हर एव्हर. कधीच करू नये. कम्पेअर करूच नाही. कारण देवाने सगळ्याला सारखं बनवलेलं नाही ना. जर समजा सारखी तुलना करायची असेल देवाने बनवताना सगळ्याला सारखं बनवलं असतं ना. अगदी बरोबर. अजून एक प्रश्न सर की सध्या स्थिती बघता की जे आपले जेनजीज म्हणता येतील तरुण पिढी, त्यांना पेशन्स खूप कमी आहे. एखादा स्टार्टअप सुरू केला किंवा एखादं छोटं दुकान म्हणजे टपरीपासून जो व्यक्ती सुरू करतो तर त्याचं एकदम एका लेवलला जाऊन ठेवण्यापर्यंत एखादा त्याचा बिझनेस, तोपर्यंत त्याचा पेशन्स खूप कमी असतो. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी सगळ्यांना एक सांगाल, तरुण पिढींना पण सांगाल आणि जुने जे लोक आहेत त्यांनाही सांगेल की कुठलाही व्यवसाय किंवा काही जर सुरू करायचं ना तर तुम्हाला काही वेळ द्यावाच लागेल. बरोबर आहे. आपण आता आम्ही शेतकरी आहोत सगळे. बरोबर आहे.
आम्ही एखादं धान्य पेरलं ना तर ते उगण्यासाठी त्याला काही वेळ द्यावाच लागतो. बरोबर. तसे तुम्हाला तेवढा वेळ द्यावाच लागेल. तुमच्या बिझनेसमध्ये अप अँड डाऊन्स येतीलच, चढ उतार येतीलच, त्याला तुम्हाला समोर जावंच लागेल. आणि तुम्ही आतापर्यंत बऱ्याच उद्योजकांना फायनान्स हे केलेले आहे, काही टिप्स दिलेल्या आहेत. तर एक फायनान्स हे म्हणून किंवा मग त्यासाठी गव्हर्नमेंट स्कीम, एखादा उद्योग सुरू करण्यासाठी त्यासाठी गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहेत ज्या अजूनही बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत, त्याबद्दल काय वाटतं? हे बघा, आता एक मी सांगेल तुला की गव्हर्नमेंट, पहिलं गव्हर्नमेंट असेल, आताच गव्हर्नमेंट असेल, सगळ्याच उद्योजकावर खूप भर आहे. पण काय होतं, तो मेसेज तरुणापर्यंत जात नाही. त्याला दोन कारण आहेत. एक तर तरुण पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये आणि कोणी त्याला प्रॉपर सांगायचं तयार नाही. आता मी तुला सांगतो, एक छोटं उदाहरण आहे. आपल्या मराठवाड्यामध्ये येत्या 2 ते 3 वर्षामध्ये साधारणतः 5 ते 6 नवीन ग्रुप येत आहेत, ज्याच्यामध्ये साधारणतः 70,000 करोडची ते लोक इथे इन्व्हेस्टमेंट करतायत. बरोबर आहे. मोठ्या कार कंपन्या येत आहेत, इलेक्ट्रिकल बाईकच्या कंपन्या येत आहेत, हब बनतंय सगळं मोठं. आपण जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये साधारणतः 50 ते 60,000 नवीन तरुणांना उद्योग मिळणार आहे, नोकरी असेल किंवा व्यवसायासाठी असेल. तर त्याच्यासाठी पोरांनी आतापासून तयारी करायला पाहिजे की एवढी जर ऑपॉर्च्युनिटी आहे तर त्याच्यासाठी मुलांनी आतापासून त्याची तयारी करायला हवी. आणि उद्योग क्षेत्र म्हटलं की पुरुष जितक्या पुढे आहेत तितक्याच महिलाही करतातच आहे गृह उद्योगात. तर महिलांसाठी तुम्हाला काय वाटतं, काय असायला पाहिजे किंवा त्यांनी काय करायला पाहिजे? आता तर महिलांसाठी सध्या खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी सगळे आपण बघतोय ना. आज बघितलं तर शहरामध्ये किंवा ग्रामीणमध्ये सगळे व्यवसाय खूप चांगले चालले, पण हेल्थ रिलेटेड एक व्यवसाय चांगला चालू आहे आणि पार्लर एक खूप चांगलं चालू आहे. बरोबर आहे. खूप सारे व्यवसाय आहे जे महिला, आता आमच्या ग्रामीण भागामध्ये महिलांनी बचत गट निर्माण केलाय आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करतायत. शहरी भागामध्ये पण ग्रुप वाईज ते बिझनेस करू शकतात किंवा शासनाच्या खूप चांगल्या स्कीम आहेत लघु उद्योजकासाठी. बरोबर आहे. त्याच्यावर मी नंतर बोलणारच आहे किंवा मी त्याच्यावर सेपरेट बोलणार आहे. मी दुसऱ्या वेळेस जेव्हा बोलेल ना, खूप साऱ्या योजना आहे ज्या योजनेमध्ये तुम्हाला बँकेकडनं फायनान्स पण मिळतं, गव्हर्नमेंटची सबसिडी पण आहे, इंटरेस्टमध्ये पण तुम्हाला सबसिडी आहे. छोटा उद्योग तुम्ही 1 लाखापासून तर साधारणतः 4 ते 5 करोड रुपयापर्यंत असं आहे की जे विदाउट मॉर्गेज तुम्हाला लोन मिळते. तर खूप सारे उद्योग आहेत. त्याच्यावर आपण जेव्हा नेक्स्ट टाइम भेटू तेव्हा मी सेपरेट एक आपण त्याच्यावर चॅप्टर घेऊ आणि उद्योग वाईज बोलू आपण की काय करू शकतो, काय रिक्वायरमेंट आहे मार्केटमध्ये, ते आपण बनवलं तर खूप मोठं काम होऊ शकतं. इन लास्ट सर, मला असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला जर एखादा गुरुमंत्र द्यायचा असेल तर तुम्ही काय द्याल? निगेटिव्ह गोष्टीपासून दूर राहायला पाहिजे. बरोबर आहे. पॉझिटिव्ह विचार जास्तीत जास्त आत्मसात करायला पाहिजे आणि नेहमी देवाचे थँक्स म्हणायला पाहिजे. आज बऱ्याच वेळेस काय झालंय की आपण जर बघितलं ना तर ज्यांना नोकरी नाही आहे ते परेशान आहेत, ज्यांना उद्योग नाही ते परेशान आहेत, पण ज्यांच्याकडे सगळ्या गोष्टी ते जास्त परेशान झालेत आता. आणि काय झालं, नको ते एवढं प्रेशर झालं. आता मी फायनान्स लाईनमध्ये, बरोबर आहे, मी बघितलं लोकांच्या चुकीच्या गुंतवणुकीमुळे, चुकीच्या इन्व्हेस्टमेंटमुळे आज इतकं प्रेशर झालं आणि त्या लोकांनी ईएमआयचं प्रेशर घेतलंय. त्याच्यामुळे त्यांची हेल्थ खराब होतीये. बरोबर आहे. तुमच्या आरोग्यावर परिणाम व्हायला लागले, तुमच्या फॅमिलीवर परिणाम व्हायला लागलेत आणि प्रेशराईज. मी असं सांगाल, गरज असेल तर तुम्ही फायनान्समध्ये जा. तुम्हाला आनंदी आणि हॅपी चांगलं जीवन जगत असेल तर कमीत कमी लायबिलिटी घेऊन तुम्ही जीवन जगा आणि प्रॉपर प्लॅनिंग करून करा. मार्केटमध्ये खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, खूप मोठी संधी आहे. आपण जर बघितलं तर सगळं जग आपल्याकडे बघतंय, कारण जगातलं सगळ्यात जास्त युवा आपल्याकडे आहे. नक्कीच. बरोबर. मी एकच सांगाल की हेल्थवर फोकस करा, चांगल्या विचाराच्या लोकांच्या संगत राहा, निगेटिव्ह विचारापासून दूर राहा. माझा एक प्रश्न की तुम्ही जे म्हटलं की आता प्लॅनिंग करून हे करायला पाहिजे, तर वयाच्या प्रत्येक टप्प्यावर प्लॅनिंग असायला हवी का? म्हणजे शिक्षणाचा टप्पा असो, उद्योगाचा टप्पा असो किंवा फॅमिली प्लॅनिंग किंवा रिटायरमेंटचा असो, मग या सगळ्या लाईन मध्ये कुठेतरी प्लॅनिंग महत्वाची आहे का? तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये तुमच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. बरं का? प्रॉपर प्लॅनिंग असेल तर तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. नाही तर काय होतं, कटीपतंग होतं, चालला उडाला कुठं उडाला. मी तर असं म्हणाल, मी वैयक्तिक मागच्या 10-15 वर्षापासून माझ्या प्रत्येक घंट्याची प्लॅनिंग आहे. मी माझी एक डायरी डेली मेंटेन करतो. मी एक इयरली डायरी केलेली आहे की मला वर्षभरात काय काय मिळवायचं आहे, त्याचे मी गोल पूर्ण लिहिलेले आहेत. बरोबर. ते त्याच्यानंतर मी डेली प्लॅनर मी यूज करतो. आज मला काय करायचं, भले छोटं मोठं काम असेल, बरोबर आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपीपर्यंत मी सगळ्या गोष्टीची प्लॅनिंग करतो. मीच नाही, मी आज बघितलं, मी खूप मोठ्या उद्योजकांना भेटलेलं आहे. खूप चांगले चांगले लोक माझे मित्र आहेत.
सगळे लोक टायमाचं प्रॉपर प्लॅनिंग करतात. फ्युचरचं नंतर बघू. मी म्हणाल की आज या 1 तासाची मला प्लॅनिंग करणं गरजेचे आहे. बरोबर आहे. ती जर प्लॅनिंग तुम्ही केली, तुम्ही आयुष्यामध्ये काही अचीव करू शकता. आणि मी बघितलंय, मी त्या लेवलचे सक्सेस लोक बघितलेत की ज्यांच्याकडे प्लॅनिंग आहे ना, ते लोक काही पण अचीव करू शकतात. अगदीच अगदीच एकदम बरोबर आहे सर. सगळं तुम्ही जे आपल्या नवीन पिढीला जी ऊर्जा दिली आहे, जे मोटिवेशन केले, ते खरंच खूप महत्वाचं आहे. आणि आजच्या या धावपळीच्या जीवनात खरं तर हे कुठेतरी मिस होतं की ज्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे त्यांना ते मिळत नाही, त्या पद्धतीचं मिळत नाही, म्हणून कुठेतरी पिढी मागे आहे. आणि मला खरंच खूप छान वाटलं आज तुमच्याशी बोलून, चर्चा करून या विषयावर. सर, एक महत्वाचा प्रश्न मला असा वाटतो की सध्या जी स्थिती बघता, एखादा म्हणजे एकुलता एक करता धरता घरातला मुलगा असेल आणि त्याच्यावर घरातली जबाबदारी तर आहेच, पण फायनान्शियल बॅकग्राऊंडमुळे त्यांनी कुठेतरी नोकरी केली असेल आणि त्याचं पॅशन असेल की काहीतरी वेगळं करावं, आणि त्याच्याकडे 8-8.5 तासाची नोकरी केल्यानंतर जो वेळ उरतो त्याला वाटतं की त्याच्यात काहीतरी करावं, पण नोकरीही सोडू शकत नाही. तर तुम्हाला काय वाटतं, त्या व्यक्तीने काय करावं? पहिले तर नोकरी सोडायचा त्याने विचार करायलाच नाही पाहिजे. पण जो रिकामा वेळ आहे, पार्ट टाइम मध्ये त्यांनी काय करता येईल, काय काय ऑपॉर्च्युनिटी. आता काय झालं, आपण बघितलं ना, तर तरुण असू, वयस्कर असू, सध्या वेळ मिळाला की मोबाईलमध्ये गुंततायत. बरोबर. मोबाईलपासून दूर राहून काय करू शकतोय. आणि तुला एक सांग का, मी फुल टाइम मध्ये तुम्ही तुमचं दैनंदिन जीवन जगू शकता, पण तुमचे जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तुम्हाला पार्ट टाइम मध्ये चांगलं काम करावं लागेल. मी तुला छोटं उदाहरण देईल. अमिताभ बच्चन पिक्चर बनवतात, शाहरुख पिक्चर बनवतात, सचिन तेंडुलकर काय करत होते, क्रिकेट खेळत होते. बरोबर. हा त्यांचा झाला फुल टाइम काम. बरोबर आहे. पण त्याची जास्त इन्कम कशामध्ये होती माहिती आहे का? ऍडव्हर्टाईज मध्ये. ते त्यांचा पार्ट टाइम होता. बरोबर. फुल टाइम मध्ये तुम्ही तुमचं म्हणजे दैनंदिन जीवन जगू शकता, पण लाईफस्टाईल करायचं तुम्हाला पार्ट टाइम काहीतरी करावं लागेल. आणि मार्केटमध्ये खूप संधी आहे पार्ट टाइमची, प्रत्येकाने शोधायला पाहिजे मी त्यातनं काय करू शकतो पार्ट टाइम. तर पार्ट टाइमवर फोकस करायला पाहिजे. आणि पार्ट टाइम मध्ये जर तुम्ही एकदम स्ट्रॉंग तुमची इन्कम बनली तर तुम्ही फुल टाइम सोडू शकता मग जॉब, असं मला वाटतं. म्हणजे पॅशन कुठेतरी जपायला पाहिजे. अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. नक्कीच नक्कीच सर. खरंच असं व्हायला पाहिजे की आपल्याला जे वाटतं ज्याच्यात आपलं करिअर आहे आणि आवडती गोष्ट केल्याने नक्कीच मला वाटतं की थोडे दिवसांनी का होईना यश नक्कीच मिळतं. अगदी बरोबर, अगदी. सर, जो आता आपण प्रश्न विचारला त्याच प्रश्नावर माझा एक असं प्रश्न आहे की म्हणजे कुठल्या संधी असू शकतात एखाद्या पार्ट टाइम जॉबसाठी, कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज किंवा कुठले ऑप्शन्स असतील? आता जर हजबंड वाईफ या शहरामध्ये आलेला असतील कुठल्याही शहरामध्ये, तर बऱ्याच वेळेस मी एक गोष्ट बघितली की नवरा कंपनीत कामाला जातो, ती घरीच असते. बरोबर आहे. मी त्यांना एक मेसेज देईल, जे घरी आहेत ना, घरी पण खूप सारे काम आहेत, घरचे पण खूप सारे उद्योग तुम्ही घरी बसल्या बसल्या करू शकता, त्याची माहिती तुम्ही घ्या. बरोबर आहे. दुसरी गोष्ट मी तुला छोटं उदाहरण सांगेल. आता तुम्ही कुठल्याही शहरामध्ये किंवा ग्रामीणमध्ये जर फिरायला लागले ना, तर सगळीकडे मिठाईची दुकानं आलेत पहा. बिकानेर भुजीवाला, बिकानेर अमुक तमुक. हे लोक काय बाहेरून येऊन, म्हणजे आपल्या परप्रांतीय नाव नाही ठेवायचं, पण बाहेरून येऊन आपल्या इथं ते व्यवस्थित बिझनेस करतायत. आता मी बघतो पुणे किंवा आपल्या संभाजीनगरमध्ये पण बघा, सकाळी सकाळी नाश्ता सेंटर आहे. हजबंड वाईफ दोघं मिळून सकाळी 6 ते 8 पर्यंत पोहे, उपमा कशाच तरी ठेला लावतात. 2 तासच करतात. बरोबर आहे. 2-3 हजार रुपये मिळतात. तो त्याच्या जॉबला चालला जातो. बरोबर. पाणीपुरी जर तुम्ही अशात कधी खाल्ली ना कुठं, तर मी तुम्हाला आवर्जून सगळ्याला सांगाल, पाणीपुरीचा तो ठेला जो आहे, सगळे चांगले शिकलेले प्रोफेशनल जोडपे ते बिझनेस करतायत सध्या. कुठलाही बिझनेस हा छोटा नाहीये. संध्याकाळी 7ला सुरुवात करतात, 10 वाजेपर्यंत करतात. पाणीपुरी स्वतः बनवायचं काम नाहीये, त्याचं पाणी पण तुम्हाला बनवायचं काम नाही. सगळी एजन्सी तुम्हाला टेबलवरती आणून देते. याला फक्त टेबल लावायचं आहे. 7ला सुरू केलं, 10 वाजेपर्यंत साधारणतः एक पाणीपुरीचा ठेल्यावाला 3 ते 4 हजार रुपये प्रॉफिट कमवतोय पर डे. 2,000 रुपये जर आपण बघितलं ना, तर त्याचा जो बिझनेस जॉबची इन्कम आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त इन्कम आहे. स्वतः काहीच बनवायचं नाहीये. फ्रँचायझीज कोणीतरी आणून देतो ते चालवायचं ना. म्हणजे मला काय सांगायचं की छोट्या उद्योगापासून, बरेच जण म्हणतात ना यार मला उद्योग करायला पैसे नाहीत, करायची तयारी असेल ना तर छोट्यातनं पण आपण खूप मोठं उभा करू शकतो. नक्कीच. खूप करू शकतो. म्हणजे खूप संधी आहेत मार्केटमध्ये. MIDC जर तुम्ही गेले तर MIDC मध्ये आता 2 गोष्टी आहेत. आपण उद्योजकांना मी भेटतो ना, तर उद्योजकांना सगळ्यात मोठी अडचण आहे की ते म्हणतात आमच्याकडे मॅन पॉवर नाहीये. आणि ग्रामीणमध्ये गेलं तर ते पोरं म्हणतात आमच्या हाताला काम नाहीये. बरोबर आहे. म्हणजे एका लोकांकडे लोक नाही आणि एक म्हणतो काम नाहीये. ते जर आपण एकमेकांना जर जोडून दिलं तर खूप मोठी लोकांना संधी मिळू शकते ना त्याच्यामध्ये. तर खूप चांगली संधी, फक्त आपण शोधता आली पाहिजे. आपल्याला टाइमपास बंद करून ते शोधता आली पाहिजे. नक्कीच. मला असं वाटतं आजचा हा आपला भाग खरंच यंगस्टर म्हणजे जे जेनजीज आहेत, यंगस्टर्स आहेत, त्यांच्यासाठी खरंच खूप महत्वाचा असेल.
आणि तुम्हाला असं काय म्हणजे तुम्हाला आणखीन काय सांगावं असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना किंवा मग आपल्या सोबतचे जे आहेत त्यांना? काहीच नाहीये, कामावर फोकस करा, टाइमपास बंद करा आणि चांगल्या विचाराचं लोकांमध्ये राहा, एवढंच मी सांगेल. आणि हेल्थवर फोकस करा, हेल्थ इज वेल्थ. तुमचं खूप खूप आभार सर की तुम्ही वेळात वेळ काढून आज आपल्या भागात आणि आमच्यासोबत तुम्ही इतक्या छान महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल. थँक्यू सो मच सर. चलो, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.